नमस्कार. मी उज्ज्वला खांडेकर. ज्ञानयात्रेच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्या बरोबर फार एक वेगळा विषय घेऊन वैद्य पल्लवी मोघे आले आहेत. वैद्य पल्लवी ह्या आपल्या बुधवारच्या कार्यक्रमात पण आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली आयुर्वेदाबद्दल. आणि असाच थोडासा उत्सुकतेचा विषय अजून पुढे न्यावा हा विचार घेऊन आपण आजचा पॉडकास्ट करतोय. तर त्यांची थोडक्यात ओळख करून देते. काया चिकित्सा हा त्यांचा म्हणजे ह्याच्यात त्यांनी MD केलेला आहे आणि 15 वर्षापेक्षा जास्ती त्यांचा अनुभव आहे. त्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि पुढच्या पिढीला पण त्या तयार करतात आहे आणि आयुर्वेदाबद्दल त्यांच्या मनातही आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी त्या क्षेत्रात काम करावं अशी त्यांची खूप इच्छा आहे. खूप खूप स्वागत तुमचं. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आज आपण असं एक थोडं कॅज्युअल टॉक करतोय आणि आयुर्वेद हा जो विषय आहे भारतीयांसाठी फार नवीन नाही आहे, पण आजकाल ज्या बऱ्याच गोष्टी होतात आहे आणि त्याच्यामध्ये एक दैनंदिन जीवनात आपण आयुर्वेदाचं काय महत्व असेल किंवा काय खरंच आपण काही गोष्टी करू शकतो का? लोक आपापल्या परीने काहीतरी करतात, वॉटर थेरपी काहीतरी जे ऐकलं ते करतात. तुमचं काय मत आहे की आपण रोजच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेद कसा आणू शकतो? आता आयुर्वेद हे शास्त्र खूप प्राचीन आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हो. ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे, वेदांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आयुर्वेदाचा जर थोडक्यात निरुक्ती म्हणजे जर त्याची रचना पाहिली तर आयुष्य हा वेद हा आयुर्वेद हा असं सांगितलंय. म्हणजेच जे आयुष्याचा वेद आहे ते सगळं शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र. त्यामुळे जे जे दैनंदिन जीवनात आपण जे जे आवश्यक केलं पाहिजे किंवा स्वस्थ राहण्यासाठी जे केलं पाहिजे ते सगळं ज्ञान आपल्याला आयुर्वेदामध्ये बघायला मिळतं. म्हणजे जसं एक श्लोक सांगते, कारण संस्कृत बेस असलेलं हे शास्त्र आहे, कारण सगळ्या जे शास्त्रामध्ये संस्कृत श्लोक हे तुम्हाला पदोपदी बघायला मिळतील, कारण प्राचीन ऋषींनी हे सगळं आपलं आयुर्वेद शास्त्र लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये. त्यामुळे थोडक्यात एक श्लोकाचा रेफरन्स तुम्हाला देते की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तत्र यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात आणि ह्याचं जे ज्ञान हल्लीच्या काळात असणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण बघतो की सगळ्यांना असं वाटतं की हितकर आणि सुखकर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्यात, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, सध्याच्या तरुण पिढीला मी विशेषतः सांगू इच्छिते की जे सुख देतंय ते सगळं आपल्यासाठी हितकर असतंच असं नाही. की फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की ज्या हल्लीच्या काळच्या आपण मोबाईल वापर आहे किंवा टीव्ही बघणं आहे अति प्रमाणात, तर ह्याच्यासाठी किंवा ह्या ज्या काही लाईफस्टाईल्स आपल्या बदललेल्या आहेत, जो अविभाज्य घटक झालाय हल्लीच्या काळात, तर त्यासाठी त्याच्यामुळे जे काही आपण नवीन नवीन गोष्टी किंवा शरीरातले जे नवीन नवीन बदल आपण बघतोय व्याधी स्वरूपात, तर त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कुठेतरी ज्याला आपण म्हणूयात की नवी दिशा देणारं असं जे शास्त्र आत्ताच्या काळात जे खूप योग्य वाटतं मला, ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. अजून तुम्ही ऍक्च्युली सांगितलं होतं की तुमच्या मोठ्या बहिणी बरोबर म्हणजे त्या पण वैद्य आहेत आणि त्यांच्याबरोबर तुमचं एक क्लिनिक आहे, इथे पुण्यातच आहे. सगळ्यांना म्हणजे मला सांगावंसं वाटतं की इतकी जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आज आपण ह्यांच्याकडनं घेतोय, तर त्याच्यात पुढे पण काहीतरी त्यांना जर हवं असेल तर डेफिनेटली वैद्य पल्लवी कॅन हेल्प. मला हे विचारायचं होतं की आपण जसं आता तुम्ही सांगितलं की ऋषींनी ही परंपरा पुढे आणली आहे, तर मागे एकदा तुम्ही बोलताना सांगितलं होतं की अथर्ववेदाचा उपवेद म्हणून आयुर्वेद ह्याला आपण ओळखतो. तर ह्याच्याबद्दल थोडी अजून आम्हाला माहिती हवी आहे की काय आहे ह्याचं, म्हणजे इतिहास काय सांगतं किंवा हे कुठून आलंय पुढे? आयुर्वेदाचा उगम की ज्याला आम्ही आयुर्वेद अवतरण म्हणतो, की या सृष्टीमध्ये आयुर्वेद कसा आला, तर ब्रह्मदेव हे जे आपल्याला सगळ्यांना देवांबद्दल माहिती असेल, तर ह्या ब्रह्मदेवांना आयुर्वेदाचं या शास्त्राचं स्मरण झालं म्हणून ब्रह्मा स्मृत्वा असं एक म्हटलं जातं आयुर्वेदात, ही म्हटली जाते की जेणेकरून हे शास्त्र त्यांना सुचलं. आता हे का सुचलं, तर जी प्राणी सृष्टी ते निर्माण करणार होते, कारण आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की सृष्टीचे रचयिता कोण आहेत, तर ब्रह्मदेव. तर ह्यांना ही सृष्टी निर्माण होणार याच्यासाठी या गोष्टींची कल्पना तर होतीच, पण सृष्टी निर्माण होताना नंतर जे काही प्राणी मात्रांना जे काही पुढे जाऊन सुख दुःख त्यातनं होणारे व्याधी
या संदर्भातले किंवा त्यांची शरीर स्वास्थ्य कसं चांगलं राहील यासाठीचे मार्ग त्यांना आधीच त्याबद्दलचं काय म्हणता येईल ज्याला की सोयी सुविधा ह्या आधीच त्यांना तयार ठेवायच्या होत्या. यासाठी त्यांनी हे शास्त्राचं त्यांना स्मरण झालं असा उल्लेख आम्हाला ग्रंथांमध्ये त्या संहितांमध्ये बघायला मिळतो. तर हे त्या ब्रह्मदेवांना सुचलेलं हे शास्त्र आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी नंतर ते शास्त्र पुढे दक्ष प्रजापती यांना दिलं आणि नंतर हे एक परंपरा म्हणूयात की ज्ञान हे ते देत आले प्रत्येक व्यक्तींना. मग त्यामध्ये ही परंपरा आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे संहितांमध्ये की दक्ष प्रजापतींनंतर ते अश्विनी कुमारांना दिलं, त्याच्यानंतर पुढे ते इंद्रदेवांना त्यांना हे दिलं आणि नंतर जे त्या काळचे ऋषीमुनी म्हणूयात किंवा ज्याला हल्लीच्या काळात आपण शास्त्रज्ञ म्हणतो ज्यांना की आत्ताचे सायंटिस्ट तसे त्या काळी ऋषी हे सगळे सायंटिस्ट म्हणूयात त्या काळचे या शास्त्रज्ञांनी आपले प्रतिनिधी या स्वरूपात भरद्वाज ऋषी यांना इंद्राकडे पाठवलं आणि त्यांनी ते ज्ञान आत्मसात केलं आणि नंतर ते प्रातिनिधिक स्वरूपात तिथे गेले आणि त्यांनी शास्त्र घेतल्यानंतर भरद्वाज ऋषींनी नंतर ह्या सगळ्या जे त्या काळचे जे ऋषी आपण शास्त्रज्ञ म्हटलं त्यांना हे ज्ञान दिलं. आणि प्रत्येक ऋषींनी म्हणजे आता हल्लीच्या काळात आपण ज्या संहिता म्हणजे नावं ऐकून माहिती असतील तुम्हाला किंवा चरकाचार्य, सुश्रुताचार्य किंवा जे ऋषीमुनी आत्रेय, त्यानंतर काश्यप यांसारखे अनेक ऋषी ज्यांना हे त्यांनी ज्ञान पुढे दिलं आणि प्रत्येक ऋषींनी आपापल्या कलानुसार किंवा आपापल्या निपुणतेनुसार ते शास्त्र नंतर त्यांच्या ग्रंथ स्वरूपात हे इलॅबोरेट केलं जे संहिता आजकालही आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे हे सगळं शास्त्र हे या सृष्टीत अवतरित झालं असं म्हणायला हरकत नाही. पण किती आश्चर्याची गोष्ट आहे ना की आज ज्या गोष्टी म्हणजे वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस म्हणजे मेडिसिन काही पण असेल म्हणजे मुलांसाठी वेगळं आणि स्त्रियांसाठी वेगळं काही वेगळे वेगळे हे जे आजकाल ब्रांचेस आहेत ते सगळं त्या काळी एकाच व्यक्तीला माहित होतं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही आणि खरंच अद्भुत आहे. तुम्ही दिनचर्याबद्दल सांगत होतात की दिनचर्या कशी असावी म्हणजे एक आयडियल लाईफस्टाईल म्हणा किंवा आयडियल रुटीन ज्याला आपण आजकालच्या सोप्या भाषेत म्हणतो तर ते आयुर्वेदानुसार आपल्याला काय सांगितलंय आणि तुम्ही काय रेकमेंड कराल कारण तुम्ही आजकाल म्हणजे यू आर अ प्रोफेशनल, तुम्ही जॉब पण करता, घर सांभाळता, यू हॅव चिल्ड्रन ऑल्सो, तर तुम्हाला अंदाज आहे की आजकालच्या जगात खरंच हे खूप सोपं नाही की आपण नेचरमध्ये जाऊन राहावं किंवा असं, पण तुमच्या दृष्टीने काय आयडियल असू शकतं? ग्रंथांमध्ये आता जसं मी उल्लेख केला की जे वर्णन आयुर्वेदाचं आलंय ते म्हणजे आयुष्य हा वेदा आयुर्वेदा म्हणजे जे दैनंदिन जीवनात जो आयुर्वेद आपल्याला मदत करणार आहे ते म्हणजे आयुर्वेद. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगितलाय तो म्हणजे दिनचर्या. दिनचर्या या शब्दाचा अर्थ की जे आपण रोजच्या रोज जे आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कसं आपली डेली रुटीन असलं पाहिजे त्याबद्दलचं सगळं मार्गदर्शन आपल्याला त्यावेळी ग्रंथांमध्ये हे या सगळ्या आचार्यांनी लिहून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता ह्याचं कारण महत्वाचं हे देण्याचं कारण तर जे आयुर्वेदाचं अजून एक प्रयोजन ज्याला हे आता परत एक श्लोक सांगते तुम्हाला, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. याचा अर्थ असा की स्वस्थ व्यक्तीचं रक्षण किंवा स्वास्थ्याचं रक्षण हे ज्याच्यात सांगितलंय आणि आतुर याचा अर्थ रोगी की ज्याला व्याधी झालाच तर त्याचं व्याधी परिमोक्षणम म्हणजे त्याचा व्याधी दूर करणं या संदर्भातलं जे प्रयोजन आहे ते आयुर्वेदाचं आहे. म्हणजे आयुर्वेद पहिलं काय सांगतं तर स्वस्थ व्यक्तींचं स्वास्थ्याचं रक्षण करा आणि हे करूनही जर व्याधी झाला तर त्याला आपण चिकित्सा आपण देऊ, हे सगळं आपल्या शास्त्रात आहे. तर जो पहिला एम आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण त्यासाठी आपल्याला रोजची दिनचर्या जी आपण शब्दशः म्हणूयात की डेली रुटीन हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता त्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं की हल्लीच्या काळी आपण बघतो की रात्री उशिरापर्यंत ड्युटीज असतात, मुलं जागरण होतात, तर हे जे हल्लीचं डेली रुटीन आहे हे सगळं आत्ताच्या काय म्हणूयात लाईफस्टाईल डिसऑर्डर्सला कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्याला दिनचर्येचं पालन हे करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं की त्यातलं एक सुरुवातीचाच मुद्दा सांगते की कधी किती वाजता उठलं पाहिजे इथपासनं त्यांनी मार्गदर्शन केलंय. म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठत, ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी हे आपण उठलं पाहिजे आणि उठल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की ज्याला आम्ही दंत धावन म्हणतो की जे आपण ब्रश करतो तर ते कुठल्या आणि करावं,
दंतधावन नंतर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर काय गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपलं स्वास्थ्य, इव्हन स्वास्थ्य म्हणजे आंतर स्वास्थ्य ज्याला आपण शारीरिक म्हणू, तसंच मानसिक, कारण दोन्हीचा रिलेशन हे आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं सांगितलंय. शरीर आणि मन या दोघांचाही संबंध हा आयुर्वेदामध्ये मूळ आपल्याला सांगितलं की जेणेकरून दोघांचंही स्वस्थ राहणं हे आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी राहण्यासाठी खूप मदत करणार आहे. त्यामुळे दिनचर्या हा एक खूप मोठा विषय आहे ऍक्च्युली सांगायचं झालं तर. ह्या विषयी आपण बोलूच, पण आता थोडक्यात मी हे फक्त सांगितलं की आपण जे रोजच्या रोज केलं पाहिजे हे जर आपण मेंटेन केलं तर आपल्याला व्याधी होणारच नाहीत पहिली गोष्ट, आणि जे काही आपली लाईफस्टाईल आहे ती थोडीशी मॉडिफाय करण्याची गरज तिथे आपल्याला लागू शकेल. खरंच आहे. जसं आता वैद्य पल्लवी यांनी सांगितलं की आपण आपलं म्हणजे काही व्याधी होऊच नाही असा जर प्रयत्न केला तर ते फारच उत्तम आहे. पण ते करण्यासाठी काहीतरी आपल्याला टूल्स हवेत किंवा काहीतरी गाईडलाईन्स हव्यात. जसं आता त्यांनी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. मला वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला आदल्या दिवशी रात्रीपासून तयारी करायला पाहिजे, हो की नाही? तर आदल्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळपासूनच आपण जर प्लॅन केलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठणार आणि त्या प्रकारे गजर वगैरे वापरला तर त्या पद्धतीने आपण सुरुवात तरी करू शकतो. आणि माझी खात्री आहे की आपले श्रोता आजपासूनच हा प्रयत्न करतील आणि फारच छान. आणि तुम्ही जसं सांगताय की ह्या पद्धतीने आपण जर आपलं डेली रुटीन सुरू केलं, ऍटलीस्ट सुरुवात केली, तर जे वारंवार होणारे इन्फेक्शन्स आहेत ते पण कदाचित होणार नाही. पण असं एक थोडंसं बघितलंय की आजकाल आता तुम्ही जसं म्हणालात की ठीक आहे आपण बराच वेळ मोबाईल वापरतो किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या समोर बराच वेळ बसावं लागतं. बऱ्याचदा त्यांचे हाताची बोटं पण आखडतात आणि नेक रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात, स्टिफनेस किंवा बऱ्याच गोष्टी होतात. आणि इन्फेक्शन्स म्हणजे सतत एसी मध्ये बसून लोकांना इन्फेक्शन्स होतात किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. तर ह्या विविध प्रकारचे जे इन्फेक्शन्स ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो, तर त्याच्यासाठी काय म्हणजे तुम्ही सांगाल की ते होऊच नाही किंवा झाले तरी ते कमी व्हावे किंवा त्याचं. आता इन्फेक्शन म्हणाल तर आता तुम्ही बघितलं तर जनरली लोकांना असं जाणवतं की आता हल्ली तर बघताय तुम्ही की कुठल्याही ऋतूत कुठलंही वातावरण आपल्याला बघायला मिळतं. पण हे जे सीझनल चेंज हे महत्वाचं कारण आहे की ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणूयात की लगेच हिवाळ्यातनं पुढच्या ऋतूत जाताना लगेच आपल्याला त्या व्यक्तींना म्हणा की नाक गळणं किंवा खोकला होणं, घसा बसणं, हे जे काही रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स म्हणा किंवा लगेचच कुठल्याही प्रकारचं वातावरण बदल झाला की लगेच आजारी पडायला सुरुवात होते. तर हे जे सांगितलंय ह्याला आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणायचं ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे एका ऋतूतनं दुसऱ्या ऋतूत. आता ग्रंथात सांगितलेले ऋतू म्हणजे त्याच्यात जे आपले शिशिर, वसंत, ग्रीष्म या प्रकारचे ऋतू सांगितलेत. तर ह्या ऋतूंमध्ये सुद्धा प्रत्येक ऋतू, आता अजून एक आयुर्वेदात सांगितलेली गोष्ट अशी आहे ग्रंथात की जे जे वातावरणात असतं ते तेच आपल्या शरीरात असतं. म्हणजे यावंतो ही लोके तावंत हा पुरुषे असं एक सांगितलंय की जे वातावरणामध्ये चेंजेस होतात ते त्याच बरोबर आपल्या शरीरात पण होत असतात. म्हणजे वातावरणात जर ड्रायनेस असेल तर आपलं शरीर सुद्धा त्याच प्रकारचं वातावरण शरीरामध्ये झालेलं असतं. तर त्यामुळे आपण ऋतूनुसार सुद्धा आपल्या शरीराचे किंवा बदल हे आपल्याला माहिती हवेत, जेणेकरून आपण ती ऋतुचर्या आपण फॉलो केली पाहिजे. आता ही ऋतुचर्या म्हणजे काय की त्या त्या ऋतूनुसार आहार आणि विहार. विहार म्हणजे तुम्ही काय वागलं पाहिजे, आहार म्हणजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे, अशा पद्धतीची सगळी रुटीन ज्याला आपण सीझनल तुम्ही काय वागलं, जसं दिनचर्येत आपण रोज काय वागलं पाहिजे असं दिलेलं आहे, तसं ऋतुचर्येमध्ये ऋतूनुसार तुम्ही काय बदल केले पाहिजेत तुमच्या आहारात, तुमच्या विहारात, याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण जर ते फॉलो केलं तर हे जे इन्फेक्शन्स म्हणूयात किंवा हे सीझनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये दिसतात किंवा जे डिसऑर्डर्स म्हणू छोटे मोठे, हे आपल्याला नक्कीच कमी व्हायला मदत होईल. तर ह्यामध्ये एक मोठा विषय जो सांगितलाय की हे जे वर्षा ऋतू म्हणूयात किंवा पावसाळ्यात शक्यतो जनरली जाणवतात की पाऊस सुरू झाला की सगळे आजार सुरू व्हायला बघायला मिळतात आपल्याला, किंवा थोडंसं गरमी वाढली
किंवा अजून हे जे ऋतू सांगितले त्याच्यानुसार एक पंचकर्म नावाची एक कन्सेप्ट आपल्या आयुर्वेदात सांगितलेली आहे. हो, माझा पुढचा प्रश्न तोच ओके, आहे हा हा. की म्हणजे मागे तुम्ही बोलताना असं म्हटलं की पंचकर्मामध्ये बऱ्याच गोष्टींचे म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या हँडल केल्या जातात आणि पुढच्यासाठी तुमची जसं आपण गाडी सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीने ते शरीराचं जे काही कमी जास्ती असेल ते बरोबर त्याच्यावर व्यवस्थित काम केलं जातं. तर मला हेच विचारायचंय की आता तुम्ही जसं डेली रुटीन तर आपण कुठेतरी काहीतरी करून आपण प्रयत्न करू शकतो त्याच्यासाठी, ऋतुचर्यासाठी प्रयत्न करणं खरं म्हणजे काहीतरी आपल्याला मदत पण लागते त्याच्यासाठी आणि आय थिंक सो पंचकर्म त्याच्यात खूप मदत करू शकतो. ऋतुचर्येमध्ये जसं आहार सांगितलाय, विहार सांगितलाय, याबद्दल तर आपण बोलूच, म्हणजे जास्तीची माहिती नंतर घेऊच यात. पण स्पेसिफिकली पंचकर्मा बाबतीत जर विचाराल तर जनरली हल्लीच्या काळात असा समज आहे की पंचकर्म म्हणजे काहीतरी झालं, आजारी पडला तरच आपण हा करायचा उपक्रम आहे. कारण पंचकर्म ही एक चिकित्सा आहे आयुर्वेदामधली की ज्याच्यामध्ये पंच म्हणजे 5 अशा प्रकारची कर्म सांगितली आहेत. तर ज्याच्यामध्ये एक वमन आहे, एक विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशी 5 प्रकारची कर्म आहेत. आता ही नावं जर तुम्ही बघितली तर वमन, विरेचन ही जी नावांमध्ये कळते की वमन म्हणजे उलटी वाटे शरीरातनं जे दोष बाहेर काढणं. आता हे दोष म्हणजे काय किंवा काय या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये कारण सांगण्यासारखं खूप आहे, त्यामुळे आपण ह्याविषयी नंतर वाटल्यास बोलूच या. तर हे जे दोष शरीरातनं बाहेर काढायचे असतात तर हे दोष काढण्यासाठी हे उपक्रम करायचे. म्हणजे वमन म्हणजे उलटी वाटे बाहेर काढणं, विरेचन म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की बाय द वे ऑफ स्टूल किंवा ज्याला आपण लूज मोशन्स म्हणू, अशा औषधं देऊन ती शरीरातनं दोष बाहेर काढतो. त्यानंतर नस्य म्हणजे नाकामध्ये औषध किंवा ज्याला तेल, औषधी तेल हे आपण सोडतं. म्हणजे मला वाटतं कोविड मध्ये बरेच काळात आयुष मंत्रालयाने ह्याचे नोटिफिकेशन्स पण दिले होते. कारण कोविड जर तुम्ही पाहिला तर सगळं अप्पर रेस्पिरेटरी डिसीजेस संदर्भात आपण त्या ठिकाणी सिम्पटम्स फेस केलेली आहेत. त्यामुळे त्याचा प्रतिबंध म्हणून नस्य हा आयुष मंत्रालयाने त्यावेळी रेकमेंड केला होता. तर नस्य पण हा एक म्हणजे लोकांना माहिती असेल बऱ्यापैकी नस्य म्हणजे काय. त्यानंतर बस्ती म्हणजे ज्याला मेडिकेटेड एनिमा आपण म्हणू शकतो की औषधी द्रव्यांच्या काढ्याने एनिमा देणं. आणि रक्तमोक्षणाचा अर्थ की जे व्याधी आहेत की जे रक्तदुष्टीमुळे होतात तर त्यांचा रक्तदुष्टीमुळे होणारे व्याधी त्याच्यासाठी जे दुष्ट रक्त आहे ते शरीरातनं बाहेर काढणं म्हणजे रक्तमोक्षण. असे हे 5 मूळ प्रकार आहेत. तर ह्या पंचकर्मापैकी ऋतूनुसार काही पंचकर्म दिलेली आहेत जी ऋतुचर्येत आली आहेत. त्याच्यामध्ये वसंत ऋतू हा जो सांगितलाय ज्याच्यामध्ये नॅचरलीच कफाचे व्याधी दिसतात. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर वसंत ऋतू सगळ्यांना माहिती असेल कुठल्या काळामध्ये असतो. तर त्या काळात सगळ्यांना अनुभव येईल की म्हणजे हळूहळू काय होतं ना, ऊन वाढायला लागतं, थंडी संपून, त्यामुळे कफ जो असतो तो वितळायला सुरुवात होते. त्यामुळे कफ प्रकोपाचा काळ हा मानतात आयुर्वेदात. अच्छा, वसंत म्हणून नॅचरली जर तुम्ही वमन त्यावेळी केलं तर तुम्ही आयुष्यभर किंवा ज्या वर्षभर म्हणूयात ज्याला स्वस्थ राहण्यासाठी तुम्हाला कधी कफाचे व्याधी त्या काळात होणार नाहीत. किंवा वर्षा ऋतूत जर बस्ती घेतला, वर्षा ऋतू म्हणजे साधारण जो पावसाळ्याचा काळ असतो, तर बस्ती हा उपक्रम केला तर हा वातासाठी सांगितलाय की जे वाताचे व्याधी हे शक्यतो तुम्हाला वर्षा ऋतूत बघायला मिळतात कारण वाताचा प्रकोप हा जास्त तिथे असतो. तर त्यासाठी तुम्हाला तिथे बस्ती उपक्रम केला तर वर्षभर तुम्हाला वस्तीत किंवा ज्याला आपण म्हणूयात वाताचे त्रास जे आपण म्हणतो सांधेदुखी आहेत किंवा अदर दॅन अनेक व्याधी ते होणार नाहीत. तसंच शरद ऋतू सांगितला तो पित्ताचा काळ सांगितलाय की नॅचरली जे पित्त असतं ते वाढतं, त्यामुळे ते कमी करण्यासाठी तुम्ही विरेचन शरद ऋतूमध्ये करा. तर हे जे थोडेसे आता हे डिटेल्स जे आहेत हे आता थोडक्यात ग्लिम्स सांगितल्या मी की हे असं केलं पाहिजे. तर हा ऋतुचर्येतला एक थोडासा पार्ट आहे. जर तुम्ही डिटेल पाहिलं तर प्रत्येक ऋतूची चर्या सांगितली आहे की ह्या ऋतूत हे करा, त्या ऋतूत ते करा. तर हे पंचकर्म जर तुम्ही यापैकी 3 ही जे सांगितले त्या ऋतूनुसार केली तर हे सीझनल जे काही चेंजेस किंवा डिसऑर्डर्स होतात ती तर नक्कीच कमी व्हायला मदत होईल. सो आता जसं आपण चर्चा करतोय काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत खरं म्हणजे की झोप कशी असली पाहिजे. आणि जे आता आपण बोललो की जे नोकरी करणारे आहेत त्यांना तर कम्प्युटर समोर लॅपटॉप समोर काम करावंच लागेल, मग नेक रिलेटेड प्रॉब्लेम्स येतीलच. तर ह्या 2 गोष्टींबद्दल तुम्हाला थोडक्यात काही सांगता येईल का? की बरोबर आहे की आता दिनचर्या ऋतुचर्या ही जरी सांगितलेली असली तरीही आता काय गोष्टी रोजच्या जीवनात आता जो अविभाज्य घटक आहे की आपल्याला अर्निंग हे खूप नेसेसरी आहे.
त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला थोडेसे बदल हे ऑटोमॅटिकली होणं हे साहजिक आहे, पण त्या बदलांना आपण आयुर्वेद कसं अजून मदत करेल तर ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देतो, जेणेकरून की आता कॉम्प्युटरचा वापर हा प्रत्येक वेळी हा आवड म्हणून असेलच असं नाही, पण जे कम्प्युटरवर सतत काम करतात त्यांना हे नेक्स्ट रिलेटेड व्याधी म्हणू किंवा स्ट्रेस म्हणू किंवा डोळ्यांचे येणारे ताण, झोप कमी लागणं किंवा झोप न येणं, ह्या सगळ्यांवर एक उपचार म्हणजे की जसं आपण मगाशी म्हणलो की पंचकर्मा व्यतिरिक्त अनेक उपक्रम सांगितलेत आयुर्वेदामध्ये, जे चिकित्सा म्हणूयात किंवा काही ज्याला आपण थोड्या प्रकारच्या चिकित्सा असं म्हणूयात की ज्याच्यामध्ये स्नेहन आहे, स्वेदन आहे. स्नेहन म्हणजे काय की त्या ठिकाणी तेल लावणं, तेलानी मर्दन करणं किंवा मालिश करणं. स्वेदन म्हणजे जिथे ज्याच्या पाण्याची जी वाफ असते किंवा औषधी काढ्यांची जी वाफ असते ती देणं, कारण हे जे सगळे आखडणं, मान आखडणं किंवा डोळ्यांचे, हे सगळे वाताचे गुण किंवा वाताचा प्रकोप झाल्यामुळे होणारे आजार आपण म्हणू शकतो किंवा डिसऑर्डर्स म्हणू शकतो. तर त्यासाठी जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये एक नेत्रतर्पण म्हणून सांगितलंय. नेत्रतर्पण याचा अर्थ की डोळ्यांना आपण स्ट्रेस जो येतो तो कसा कमी करता येईल काही औषधांच्या साह्याने, त्यामध्ये मग औषधी तेलांचा वापर करून नेत्रतर्पण करणं, डोळ्यामध्ये तेलाचा वापर. आता हा औषधी म्हणजे हा घरगुती न करता हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्हाला करणं गरजेचं आहे. किंवा मानेचे जसे म्हणतात तसं तुम्ही स्नेहन, स्वेदन हे जे तज्ज्ञ किंवा जे ज्यांना ह्याच्यातलं नॉलेज आहे की कुठे कसं स्नेहन करणं पाहिजे, कसं स्वेदन कुठल्या तेलांनी केलं पाहिजे, हे प्रकृतीनुसार त्या व्यक्तीनुसार हा क्रम बदलू शकतो. तर हा महत्वाचा आपल्याला तिथे उपचार म्हणूयात की रुटीनली, असं नाही की हा खूपच ट्रीटमेंट पार्ट आहे, पण हा रुटीन म्हणून की स्ट्रेस येऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला ह्या उपक्रमांची मदत होऊ शकते. तसंच तुम्ही म्हणता झोप हा जो मुद्दा आहे की त्यासाठी काही शिरोधारा आहे किंवा हे शब्द सांगते शिरोधारा किंवा ज्याला आपण म्हणूयात की पादाभ्यंग आहे की ज्याचा अर्थ की तेलाचा वापर करून शिरस्थानी म्हणजे डोक्यावर आपल्या की धार धरायची औषधी तेलांची किंवा धारांची, मस्तकावर. तर हा एक उपक्रमाचा भाग आहे. पादाभ्यंग म्हणजे पायाच्या, जे आपण जुन्या काळी बघायचो पायाला तेल लावणं, पण त्याच्या पावलांना असं तेल लावणं, पण ते तेल लावणं किंवा तेल कुठलं असणं आणि ते लावण्याचे कसा त्याचा ज्याला आपण स्ट्रोक्स म्हणूयात, तर हे पण तज्ज्ञ व्यक्तींच्या किंवा वैद्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही करू शकता, जेणेकरून डोळ्यांचे जसं पादाचा आणि पाद म्हणजे पाय, तर पायाचा आणि डोळ्यांचा संबंध डायरेक्टली येतो असं म्हणतात. त्यामुळे पायाला अभ्यंग केला तर डोळ्यांचा स्ट्रेस कमी होणं, झोप चांगली लागणं, या गोष्टी. कारण आता नाईट शिफ्ट्स आहेत तो तर आपण अवॉइडच नाही करू शकत की तिथे आपण नाही म्हणू शकत की तुम्ही जागरण करू नका. खरंय. तर त्या गोष्टींना कुठेतरी आपण ह्या बाबतीत कॉम्पेन्सेट करू शकतो की जे अनिवार्य आहे आणि करावंच लागणार आहे, आणि त्याच्यामुळे होणारे हे जे काही डिसऑर्डर्स आहेत ती कशी आपण कोपअप करू शकतो. तर आयुर्वेदाच्या ह्या म्हणजे हे मी थोडेसे उदाहरणं दिली, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्याच्या कारणाने तुम्ही तुमची लाईफस्टाईल जी आहे ती थोडीशी पुढे जाऊन आपण निग्लेक्ट केलं तर ह्याचे अजून मोठे व्याधी होऊ शकतात. तो वेळीच तुम्ही ह्याचे उपक्रम जर असे केलेत तर तुम्हाला पुढे जाऊन उद्या स्पॉन्डिलायटिस म्हणा किंवा अजून वेगळ्या प्रकारचे व्याधी हे त्यातनं उद्भवू नये, होणार नाही. म्हणून आपण ह्या प्रकारचे उपचार केले तर नक्कीच फायदा होईल. आणि आयडियल स्लीप टाइम म्हणजे झोप किती तास असली पाहिजे, म्हणजे असं काही आयुर्वेदात सांगितलंय का? निद्रा तर हा ऍक्च्युली त्रयोपस्तंभ असा एक आयुर्वेदात कन्सेप्ट आहे. त्रयोपस्तंभ म्हणजे 3 मेन पिलर्स आयुर्वेदाचे सांगितलेत, ज्याच्यामधला एक आहार आहे, एक निद्रा आहे आणि तिसरा आहे ब्रह्मचर्य. तर त्यातला जो महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे निद्रा. आहार आणि ह्या 2 गोष्टी आपण येणाऱ्या भागांमध्ये बोलूच यात पुढे जाऊ, पण निद्रा हा एक महत्वाचा सांगितलाय की ज्याच्यामध्ये निद्रेचे प्रकार किती आहेत, निद्रा कशी घेतली पाहिजे, किंवा निद्रा ज्याला आपण म्हणूयात प्राकृत निद्रा, विकृत निद्रा, की बऱ्याच वेळी कसं होतं की झापड येते किंवा ज्याला काय म्हणूयात की अननॅचरल अशा प्रकारची सुद्धा निद्रेचे म्हणजे ज्याला आपण विकृत निद्रा म्हणतो. तर प्राकृत निद्रा ही कशी हवी किंवा काय केल्यानंतर ते म्हणजे दिनचर्याचा पण हा एक पार्ट आहे. तर त्यामध्ये सुद्धा हे सगळ्या ज्याला रात्रीचर्या म्हटलेलं आहे
तर ह्या सगळ्याचा उल्लेख आपल्याला दिनचर्येमध्येच आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण जे मॉड्यूल घेणार आहोत ह्याच्यावर एक साधारण 12 सेशन्स आहेत त्याच्यात. त्याच्यामध्ये बऱ्याच ह्या गोष्टी डिटेलमध्ये आता सध्या पॉडकास्टमध्ये एवढं जास्ती आपण खूप जास्ती म्हणजे ह्या गोष्टींना डिटेलमध्ये नाही डिस्कस करू शकत. आपण सविस्तर त्या मॉड्यूलमध्ये नक्कीच ह्याची चर्चा करू. पण थोडक्यात आणखीन मला एक थोडंसं विचारायचं होतं की लहान मुलांची ट्रीटमेंट वेगळी, मोठ्यांची म्हणजे असं ते जे हे असतं तर त्याच्याबद्दल पण आयुर्वेदात खूप की जसं म्हटलं की आयुर्वेद अवतरण आपण बघितलं, प्रत्येक आचार्यांनी आपापल्या याच्यानुसार ते संहिता लिहिल्या, ग्रंथ लिहिले. तर प्रत्येक आचार्यांनी, आता चरकाचार्यांनी चिकित्सा या विषयाचं ज्ञान विस्तृतरित्या लिहिलेलं आहे. सुश्रुताचार्यांनी सुश्रुत संहितेमध्ये सगळ्या शल्य तंत्राविषयी, की ज्याला आपण हल्लीच्या काळात सर्जरीज म्हणतो, तर ह्या सगळ्याचं वर्णन त्यांनी विस्तृतरित्या संहितेत केलेलं आहे, सुश्रुत संहितेत. तसंच लहान मुलांचा आजार किंवा लहान मुलांची संगोपन किंवा ह्या सगळ्याचा विषय हा त्यांनी काश्यप संहितेमध्ये डिटेलमध्ये केलेला आहे. काश्यप आचार्य आहेत त्यांनी हा केलाय की बालक जन्मल्यानंतर त्याचं म्हणजे ज्याला आपण म्हणूयात रुटीन विधी आहेत की त्याला पहिलं काय आहार दिला पाहिजे, जसं त्याचं वय वाढेल तसं आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत, बालक स्वस्थ कसं राहील जन्मल्यानंतर, त्यानंतर त्याचे होणारं त्याचं जे शरीर ज्ञान आहे त्याविषयीची माहिती, त्याला होणारे आजार आणि काय दिलं पाहिजे त्याला, काय नाही दिलं पाहिजे, या सगळ्याचं डिटेल ज्ञान तुम्हाला म्हणजे ज्याला आपण बालरोग म्हणूयात, कौमारभृत्य असा आम्ही आयुर्वेदात त्याला उल्लेख करतो, तर याविषयीचं विस्तृत ज्ञान तुम्हाला त्या संहितेमध्ये मिळेल. अरे वा, खूपच छान. एक कुतूहल म्हणून एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हटलं की शल्य चिकित्सेबद्दल भरपूर त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे, तर त्याच्याबद्दल एक दोन आम्हाला आमच्या श्रोत्यांना चांगल्या अशा छान इंटरेस्टिंग गोष्टी सांगा. आता शल्यतंत्र म्हटलं तर हल्लीच्या काळी जे आपण सर्जरीज म्हणतो, ऑपरेशन्स किंवा ह्या गोष्टी, तर सुश्रुताचार्यांनी त्या काळी म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 1000 ते 1500 या काळात सुश्रुताचार्यांनी संहिता लिहिल्या. तर त्यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम, जे हल्लीच्या काळी आपण प्लास्टिक सर्जरी म्हणतो किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणतो, असे ह्या सर्जरीज त्या काळी त्यांनी केल्या. सुचरिंग म्हणा, अशा सगळ्या सर्जरीज त्या काळी त्यांनी केलेल्या आणि त्याचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेदात सुद्धा तुम्हाला आता जसं म्हटलं की आयुर्वेद हा मूळ अथर्व वेदाचा उपवेद म्हटलेला आहे. याचं कारण असं की आयुर्वेदाविषयीचं विस्तृत ज्ञान हे अथर्व वेदामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर वेदांमध्ये आयुर्वेद आहे, पण सर्वात जास्त डिटेल हा अथर्व वेदात दिलेला आहे. किंवा ऋग्वेदात सुद्धा आयुर्वेदाचे उल्लेख, जो प्रथम वेद आपण म्हणतो, त्याच्यामध्ये केलेले आहेत. तर त्यामध्ये अनेक उल्लेखांमध्ये अश्विनी कुमार जे आहेत त्यांनी अनेक, ज्याला आपण जी शस्त्रकर्म म्हणतो, की ज्याच्यामध्ये गोष्टींचा असा उल्लेख आहे की डेंटल ट्रीटमेंट सुद्धा त्या काळी केलेली आहे, ज्याला आपण म्हणू, किंवा दग्ध चिकित्सा, बर्न्स, तर काही व्यक्तींच्या पूर्ण जळलेल्या त्वचा या सुद्धा त्यामध्ये त्यांनी सर्जरी करून पूर्ववत केलेली आहे. किंवा ज्याला आपण म्हणूयात की घोड्याचं शिर बसवून, म्हणजे एक ऋषींचं नाव आहे त्याच्यात, त्या ऋषींचं मस्तक कट करून त्या ठिकाणी घोड्याचं शिर बसवलं, असाही एक संहितांमध्ये उल्लेख आहे. किंवा हल्लीच्या काळी जे आपण म्हणतो की BMS किंवा MBBS, जे कोणी म्हणजे जे मेडिकल स्टुडंट्स आहेत ते फर्स्ट इयरला अॅनाटॉमी या सब्जेक्टमध्ये डिसेक्शन करतात, की जेणेकरून शरीरशास्त्राचं ज्ञान त्यांना डिटेल व्हावं. म्हणजे मृत शरीरावर ते कट घेतात आणि त्यामध्ये काय आहे काय नाही याबद्दलचं ज्ञान ते त्यामध्ये घेतात. ऑर्गन्स बघतात, की जेणेकरून लिव्हिंग बॉडीवर तुम्ही ट्रीटमेंट करण्याआधी तुम्ही बघता की मृत शरीरात काय काय, म्हणजे माणसाच्या शरीरात काय आहे हे तुम्ही आधी टेस्ट करता डेड बॉडीवर. तर त्या काळी सुद्धा असे उल्लेख आहेत की शस्त्रकर्म करण्याआधी तर ते एखाद्या फ्रूटवर किंवा फळांवर, फुलांवर हे आधी तुम्ही करून बघा कट्स, जेणेकरून मग तुम्ही जिवंत व्यक्तीवर त्याचे ज्याला आपण म्हणूयात की डायरेक्ट कर्म न करता आधी त्याची प्रॅक्टिस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर करा. म्हणजे फळांवर आणि फुलांवर अशा प्रकारची तुम्ही ट्रीटमेंट म्हणजे हे करा, की जेणेकरून डायरेक्टली काही गोष्टी करण्याआधी आपण ज्याला प्रशिक्षण म्हणतो तसं आधी तुम्ही घ्या. किंवा ज्याला आता हल्लीच्या काळी आपण सुचरिंग म्हणतो, की टाके घालतात,
तर त्यावेळी सुद्धा त्यावेळेच्या उपलब्ध साधनांमधनं सुचरिंग केलेलं आहे, ज्याला कार्पास म्हणजे ज्याला कापूस म्हणू, बाह्य याच्यासाठी अंतर किंवा जे इंटरनल ऑर्गन्स सुचर करायच्यासाठी प्राणीज त्यावेळेला होत होतं. म्हणजे आजकाल तर डिलिव्हरीच्या वेळेला किंवा असं इंटरनल हे असतं ते डिझॉल्व्ह होऊन जातात. हो. मग त्यावेळी प्राणीज वस्तूंचा वापर किंवा द्रव्यांचा वापर करून मग इंटरनल ऑर्गन सुचरिंग केलं. तर असे सगळे जे आपण म्हणू की आताचे आपण सर्जरीज ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला त्या काळात त्यावेळच्या उपलब्ध साधन सामग्रीच्या साह्याने केलेल्या बघायला मिळतात. बापरे, हे खूपच अद्भुत आहे. आणि मला खूप अजून तुम्ही जसं जसं सांगताय तसं तसं मला अजून उत्सुकता आहे की कदाचित आपण आणखीन 2 तास बोलू शकतो, पण वेळेची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. आणि मला असं वाटतं की पुढच्या भागात आपण थोडं आहाराबद्दल आणि अजून काही विषय आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूयात. आणि मीनवाईल आपलं जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर हे सगळे डिटेलमध्ये सगळे कव्हर केलेले आहेतच. आणि सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की वैद्य पल्लवी मोघे यांना आम्ही विशेष त्यांना विनंती केली आहे की आपल्या श्रोत्यांसाठी, आपले जे मेंबर्स आहेत, कदाचित आयुर्वेदाबद्दल फार आपल्याला माहित नसलं तरी ह्या काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने त्या सांगतात आहे त्या आपल्याला फार चांगल्या वाटतात आणि सोपंही वाटतं समजून घ्यायला. आणि म्हणूनच एक मॉड्यूल आपण आणतोय आयुर्वेदावर आणि त्याच्यामध्ये 12 भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या हे सगळे जे विषय आहेत ते त्याच्याबद्दल चर्चा केल्या गेली आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकता आणि आणखीन जास्ती डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि मला पुन्हा एकदा सांगते की आपल्या इथे खाली जो स्क्रोल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वैद्य पल्लवी आणि त्यांच्या मोठ्या बहिणीचं जे क्लिनिक आहे तनिष्का म्हणून, जे पुण्यात आहे आपल्या सिटीमध्ये, तर त्याची डिटेल्स मिळतील. कदाचित तुम्ही जर काही हे असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आणि पुढच्या भागात आपण भरपूर चर्चा करू. आणि तुम्ही इतका वेळ काढून आलात आणि आम्हाला, आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली, उत्सुकता वाढवली आहे खरं म्हणजे सांगायचं तर. पुढच्या भागात आपण अजून डिटेलमध्ये बोलूयात. तर खूप खूप धन्यवाद तुमचं आणि पुन्हा लवकरच भेटूयात. आणि आता आज जे आपले श्रोते पहिल्यांदा जॉईन झाले त्यांना नक्कीच तुम्ही वेबसाईटला लॉग इन करा. खाली स्क्रोलमध्ये वेबसाईटची पण URL आहे, त्याला लॉग इन करा. युट्यूब पेज, युट्यूब आपलं हे जे चॅनल आहे त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भरपूर नवीन नवीन गोष्टी आहेत तुमच्यासाठी येणार आहेत. सो तुम्ही ह्याचा नक्की आनंद घ्यावा अशीच आमची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद.